नमस्कार मित्रांनो, सीमा सुनील किचन्समध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण बनवतोय हलवा फिश फ्राय, ते पण वेगळ्या पद्धतीने. बघा, तुम्हाला मजा येईल. हे हलव्याचे तुकडे आहेत, फ्रेश आहे. बघा किती मस्त दिसतात आहे. थोडेसे नरम झालेले आहेत, पण आपण त्याला काय करायचं, हे नरम झालेले थोड्या वेळाने ते तुकडे नरम होतात, त्यावेळी आपल्याला काय करायचं, त्याला हळद आणि मीठ लावायचं. हळद आणि मीठ लावल्यामुळे काय होतं की हलव्याचे पीस जे नरम झाले ते थोडेसे कडक होतात, आणि हळद लावल्यामुळे काय, तो हलव्याला एक विचित्र प्रकारचा वास येतो, तो कमी होतो. त्याच्यानंतर जे आपण लावलेलं मीठ आणि हळद ते 10-15 मिनिटानंतर धुवून घ्यायचं. तसंच्या तसं त्याला आपण फ्राय नाही करायचं, कारण की आपण जेव्हा मच्छी आणतो ती धुतलेली नसते. हळद मीठ लावून मग त्याला धुवायचं असते. आता आपण धुतलेली आहे ती. आता आपण मसाल्याची तयारी करूया. मिरची, कोथिंबीर, लसूण आणि आलं ह्याची आपल्याला पेस्ट बनवायची. आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे. आपल्याला आलं लसूणची पेस्ट जी आहे ती आता आपल्याला हलव्याला लावायची आहे. आलं लसूण आणि त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर पण टाकली, मिरची पण टाकली. त्याच्यानंतर काश्मीरी मिर्च घ्यायची थोडीशी, धना जिरा पावडर, हळद लावायची थोडीशी, आणि याला व्यवस्थित तुम्ही लावून घ्यायचं. प्रत्येक तुकडीला हा मसाला व्यवस्थित लागला पाहिजे, आणि तो हलका हाताने करा. आता आपण हे मॅरिनेट करून झालेलं आहे. याला 10-15 मिनटं 20 मिनिटापर्यंत बाजूला ठेवा. बघा, सगळ्या तुकड्यांना व्यवस्थित लागलेला आहे मसाला, हळद बिळद सगळं व्यवस्थित लागलेलं आहे. नॉर्मली लोक फक्त मसाला आणि हळद लावूनच करतात. आपण त्याच्यामध्ये ॲडिशनल ते मिरची, कोथिंबीर आणि आलं लसूणची पेस्ट लावली. आता एका तव्यावर तेल घ्या, व्यवस्थित कडकडीत गरम होऊ द्या. तोपर्यंत तुकडीला रवा लावून घ्या आणि ती अलगद तेलामध्ये सोडा. एकदा हे सोडल्यानंतर त्याची गॅसची फ्लेम कमी करायची, मीडियममध्ये करायची. दुसरी गोष्ट, रवा लावण्याचं कारण काय, एक तो रवा लावल्यामुळे तुकडी आहे क्रिस्पी बनते. दुसरं, जी फिश आहे, जर आपण फक्त मसाला लावला, हळद मसाला, तर फिश आणि तेलामध्ये सोडली तर त्याची स्किन जळून जाते आणि ताबडतोब ती जळते. आपण रवा लावल्यामुळे काय होतं की स्किन डायरेक्ट तेलाच्या संपर्कात येते, त्यामुळे ती व्यवस्थित फ्राय होते आपल्या, आणि क्रिस्पी पण होते, कुरकुरीत होते. काही लोक रव्याच्या जागी तांदळाचं पीठ पण लावतात, पण मी प्रिफर रवा करतो. बघा जरा उत्तम प्रमाणे आता फ्राय होते, जास्त वेळ लागत नाही. अलगद पसरून घ्या, परतून घ्या त्याला दुसऱ्या बाजूने. बघा, थोडीशी लालसर झालेली आहे. परफेक्ट झालेली आहे. बघा, आता दुसऱ्या बाजूने पण तेवढंच त्याला होऊ द्या व्यवस्थित. ते आपला हलवा फ्राय तयार झाला. बघा कसे मस्त पीस दिसतात आहे. चवीला पण खूप चांगले, टेस्टला पण खूप चांगले आहेत, खुशखुशीत आहेत, आणि एकदम जळलेले पण नाही आहेत. आता आपण डाळ भात, चपाती आणि फिश फ्राय खूप छान लागतं. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली तर कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.